हे आहे डायव्हर्जन नंबर 1. इथून आपण सर्व्हिस रोडला. सो ट्रॅफिक स्लो होण्याचं कारण हेच आहे, मेन डायव्हर्जनच. इथे मेजर वर्क पेंडिंग आहे. ब्रिजच आहे, आत्ताशी इथे खोदकाम झालं आहे. सो ह्या ब्रिजला अजून खूप वेळ लागेल. इकडे डायव्हर्जनच आहेत व्हायची बाकी. इथे मध्ये अजून जे ड्रेनेज लाईन आहे ती पेंडिंग आहे. इथून डायव्हर्जन स्टार्ट होतं. तर मित्रांनो, आज आपण कराडला चाललो आहे. सातारा टू कराड हायवेची कंडिशन कशी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. सो बऱ्यापैकी युजली पहिले 45 मिनिट्समध्ये आपण कराडमध्ये पोचायचो साताऱ्यामधून. पण जेव्हापासून हे कन्स्ट्रक्शन स्टार्ट झालं 1 ते 1.5 तास लागतो आणि त्यात जर ट्रॅफिक जर लागलं तर मग 2 तास पण लागू शकतात. तर आत्ता आपण निघालो. आज संडे आहे. किती वेळ लागतोय ते बघूया. सो जसं शेंद्रे क्रॉस केलं की कराडचा जो नवीन कन्स्ट्रक्शन चाललं आहे हायवेचा ते स्टार्ट होतं. आता इथे शेंद्रेचे इथे काम पूर्ण झालं आहे. हे पूर्ण 3 लेन व्यवस्थित कंप्लीट झालं. पण काय काय ठराविक ठिकाणी डायव्हर्जन आहेत, त्यामुळं ट्रॅफिक स्लो होतं आणि वेळ लागतो. इथं जरी काम झालं असेल तर मार्किंग वगैरे झालेलं दिसतंय सगळीकडे. सो हे कुठपर्यंत पूर्ण झालंय ते बघूया आपण. बहुतेक नागठाणेपर्यंत झालेलं आहे. हा ब्रिज आहे बोरगावच्या समोरचा. हा मागच्या वेळी आले तेव्हा कंप्लीट नव्हता, आता व्यवस्थित झालेला दिसतोय. सो इथे डायव्हर्जन होतं आणि खाली उतरायला लागायचं. आता हा ब्रिज 100% कंप्लीट झाला आहे. सो याच्यामुळे थोडं टाईम वाचू शकतं. मेजर ट्रॅफिक इथे पाठीमागं व्हायचं. आता नागठाण्याच्या इथला ब्रिज झालाय का नाही ते बघूया आपण. पण मला असं वाटतं नाही झालं. तर समोर बघितलं तर अजून कन्स्ट्रक्शन चाललंय. सो इथून आपल्याला डायव्हर्जन घेऊन सर्व्हिस रोडला उतरावं लागतं. सो हा ब्रिज कंप्लीट झालाय 100%. सो हे आहे डायव्हर्जन नंबर 1. इथून आपण सर्व्हिस रोडला. सो ट्रॅफिक स्लो होण्याचं कारण हेच आहे, मेन डायव्हर्जनच. हा ब्रिज कंप्लीट व्हायला अजून 1 वर्ष तरी जाऊ शकतं. या डायव्हर्जनचंच रिझन आहे की डिस्टन्स लवकर कव्हर होत नाही. आणि प्लस यांनी या डायव्हर्जनला इथं स्पीड ब्रेकर बनवलेत. मोठे मोठे ट्रक किंवा गाड्या स्लो होतात आणि त्याच्यामुळे पाठीमागचं जे ट्रॅफिक आहे ते अजून स्लो होत जातं. नागठाण्यापासून पुढं बरंच काम चाललंय, बरंच काम पेंडिंग पण आहे. रस्ता तयार झालाय पण काहीतरी पुढे अजून काम पेंडिंग असल्यामुळे तो सुरू नाही झालेला. सो पाठीमागचा ब्रिज नाही कंप्लीट झाला, त्यामुळे हे ट्रॅफिक रस्त्यावरती नाही घेतलेलं. खूप दिवस झाले रस्त्याचं काम चाललंय. रस्ते कंप्लीट झालेत पण ब्रिज कंप्लीट नसल्यामुळे 100% ट्रॅफिक मेन रोडवरती डायव्हर्ट नाही झालेलं. आता आपण इथे आलोय. सो हा कंप्लीट झालाय 100%. हा पण कंप्लीट झालाय. फक्त पाठीमागचा नागठाण्याचा ब्रिज अजून कंप्लीट व्हायचा बाकी आहे. जसं जसं जात आहे आपल्याला तसं स्टेटस कळतंय की कुठं कुठं कंप्लीट झालंय, कुठं कुठं बाकी आहे. सो मला पण हे, मी मागच्या वेळी आलो तर ह्या गोष्टी कंप्लीट नव्हत्या, पण आत्ता कंप्लीट झाल्यात. अजून काही काही ठिकाणी कामं चाललीत. आता इथून आतीतकडे परत डायव्हर्जन आहे.
पुण्याला जाताना पलीकडच्या रोडला खूप जास्त ट्रॅफिक होतं इथेच. इथला अजून ब्रिज इथे होणार आहे की नाही हे अजून माहीत नाही. ब्रिज सारखं तर वाटत नाही. इथे मेजर वर्क पेंडिंग आहे. ब्रिजच आहे, आत्ताशी इथे खोदकाम झालंय. ह्या ब्रिजला अजून खूप वेळ लागेल. हा ब्रिज लवकर कंप्लीट होईल असं काही वाटत नाही. त्यामुळे तोवर हे डायव्हर्जन कंटिन्यू सुरूच राहणार. आणि इथे ट्रॅफिक होतच राहील. पण सेम एक डायव्हर्जन इथून परत मेन हायवेला पण जातोय. इथे झालं डायव्हर्जन आणि परत लगेच 100 मीटर नाहीये तर परत एक डायव्हर्जन हायवेपासून खाली जायचं. सो सगळीकडे डायव्हर्जनच आहेत. इथून परत चांगला रस्ता सुरू झाला आहे. आता काशीळचा बोर्ड आहे. काशीळपासून चांगला रोड सुरू झाला आहे, पण बहुतेक काशीळची ते एक डायव्हर्जन परत आहे. जिथं पालीला जातो तिथलं काम अजून पेंडिंग आहे. काय काय ठिकाणी मेजर काम पेंडिंग असल्यामुळं अजून पूर्ण 100% हायवे सुरू नाही झालेला. आणि जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं त्यांनी मेन रोडला मार्किंग वगैरे करून मेन ट्रॅफिक डायव्हर्ट केलेलं आहे. सो इथे पहिले डायव्हर्जन होतं, पण हा पण ब्रिज कंप्लीट झालेला आहे. हा झालाय, पलीकडचा अजून नाही सुरू झालेला. पलीकडचं थोडं काम कंप्लीट राहिले, त्याच्यामुळे पलीकडे गर्दी दिसते. हाच तो पालीचा. इथे एक मेजर ट्रॅफिक होतं. काशीळपासून पुढं आल्यावरती रस्ता बऱ्यापैकी कंप्लीट झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड लावलेत. उमरजला आता हा कोल्हापूर असे नवीन बोर्डिंग केलेलं आहे. काशीळपासून इथपर्यंत कुठेच डायव्हर्जन नाही आहे, त्यामुळे लगेच आलो. पण इथून आता डायव्हर्जन स्टार्ट झालं आहे. जसं आपण उमरजला लेफ्टला वळतो इथे बऱ्यापैकी काम पेंडिंग आहे. सो इकडे एक लेन कंप्लीट व्हायची बाकी आहे. इथे मध्ये अजून जे ड्रेनेज लाईन आहे ती पेंडिंग आहे. इथून डायव्हर्जन स्टार्ट होतं. पलीकडचा रस्ता कंप्लीट आहे, पण अजून काम कंप्लीट नसल्यामुळे ते सुरू नाही केलेलं. पलीकडच्या लेनचं पेंडिंग आहे तिथं. सो मेन ती लाईन इकडे कन्वर्ट केली आणि आपली ही दुसरी लाईन जी कराडला जाते ती सर्व्हिस रोडला घेतलेली आहे. इथं बऱ्यापैकी काम आहे, कारण की इथे खाली नदी आहे. सो ब्रिजचं काम पेंडिंग असणार आहे इथे. इथून परत डायव्हर्जन जुन्या हायवेला येतो. इथं काय काम दिसत नाही. इथं 2च लेन आहेत. इथे कदाचित नवीन काय बांधणार नाही, रस्ताच फक्त बांधला जाईल. आपण उमरजमध्ये पोचलो. उमरजमध्ये जवळजवळ आपण अर्धा तासात पोचलो. 10:50ला मी साताऱ्यातून सुरुवात केली होती. उमरजमध्ये यायला 11:20 वाजलेले आहेत. उमरजच्या इथे पण खूप काम पेंडिंग आहे. उमरजला पण गाडी आपण सर्व्हिस रोडलाच घेतलेली आहे. इथला तो ब्रिज कंप्लीट आहे, पण पाठीमागचं अजून काम झालेलं नाही, त्यामुळं आपण गाडी तिकडे नाही घेतलेली. म्हणजे मेन ट्रॅफिकच तिथे नाही घेतलेलं, तो रस्ताच बंद आहे.
उमरतचं एक मेजर काम पेंडिंग आहे. उमरतचं काम कंप्लीट झालं की मी जवळजवळ 70% काम झालं असं समजून घ्यायचं. आणि आता टोल नाक्याच्या आसपास थोडं काम पेंडिंग आहे. किती काम कंप्लीट झाले आपण एकदा व्हिडिओ कंप्लीट झाला की शेवटी व्हिडिओ तसा कन्क्लूड करूया. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. इथपर्यंत जर बघितलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. इथे आता इथपर्यंत रोड कंप्लीट आहे आणि परत आता इथे थोडंसं डायव्हर्जन आहे. हे डायव्हर्जन काय आहे ते माहीत नाही. टोल नाक्याला जाण्यापूर्वी हे काम कंप्लीट असून पण इथे डायव्हर्जन आहे. ह्याच्यात काय जे बहुतेक लाईट लावली आहे किंवा काय त्याच्यामुळे त्यांनी अजून ते केलेलं नाही. दोन्ही साईडला पण तसंच आहे. ह्या गोष्टी खूप जास्त या गोष्टीमुळे खूप जास्त ट्रॅफिक होतं. 4 लेनची एकदम 2च लेन होतात. त्याच्यात पण हे लोक ट्रक वगैरे रस्त्याला लावून आणि ज्यावेळी ट्रक टर्न होतात त्यावेळी त्यांना एक तर जास्त जागा लागते आणि प्रत्येक गाडीला टर्नवरती गाड्या स्लोच कराव्या लागतात. त्यामुळे पाठीमागच्या गाड्यांना थांबावं लागतं. हे कारण आहे. इथं नवीन टोल बनतोय या साईडला. जे गाड्या साताऱ्यावरून करायला येणार आहे त्यांच्यासाठी इथे टोल भविष्यात सुरू होईल. बऱ्यापैकी मला असं वाटतं आता जे डायव्हर्जन्स होते ते संपलेत आणि थोडाच रस्ता राहिला आहे कराडसाठी आणि आता चांगला रस्ता सुरू झालेला आहे. हा असा चांगला रस्ता सुरू झालेला आहे. तर इथून पुढं बहुतेक काय डायव्हर्जन नाही आहेत. एकच आहे की ज्यांना कोल्हापूरला जायचं आहे त्यांच्यासाठीचा जो कृष्णा चॅरिटेबल आणि कोल्हापूर नाक्याच्या आसपासचा जो ब्रिज आहे तो अजून कंप्लीट नाही झालेला. कंप्लीट झाला आहे पण त्याचं काय अजून थोडंफार काम जे आहे तिथले गॅप फिल करणे किंवा जे काही दुसरी कामं आहेत ती चाललेली आहेत. तर ती 2-3 महिन्यात सुरू होतील. ते झालं की मग कोल्हापूरला जे लोक जातात त्यांच्यासाठी खूप इझी होणार आहे. पहिलं जे ट्रॅफिक त्या ब्रिजच्या खाली लागायचं ते पूर्ण बंद होईल. इथे रस्ता कंप्लीट झाला आहे पण हे जे मधले डिवायडर आहेत तिथे स्टीलचे काय म्हणतात त्याला रॉड का काय ते लावायची कामं चालली. हा टोल नाक्यापासून पुढपर्यंत चांगला होता आणि इथे एक डायव्हर्जन आहे. हे डायव्हर्जन कुठं आहे तर सह्याद्री हॉस्पिटल जे आहे जुनं तिथे आहे. तिकडचं काहीतरी काम बरंच पेंडिंग दिसते त्यामुळं हे ह्या गाड्या इथं आहेत आणि तिकडून येणाऱ्या गाड्या सर्व्हिस रोडने आहेत. काय काय ठिकाणी बऱ्यापैकी कामं कंप्लीट केलीत आणि थोडी किरकोळ कामं असल्यामुळे त्यांना 100% रस्ता सुरू करता येत नाही. हे असे पॅच थोडे रिस्की असतात. गाड्या चालवताना थोडं लक्ष द्यायचं. आणि हे एक तर स्टील ह्याचे रॉड आहेत, सिमेंटचे रॉड आहेत. सिमेंटचे ब्लॉक्स आहेत सॉरी. हा डायव्हर्जन होऊन मग आपण परत ह्या रोडला येतोय.
आज वातावरण एकदम मस्त आहे. ऊन सावली असं चाललेलं आहे. इथे बरंच काम पेंडिंग दिसत आहे. चांगला रस्ता झाला आणि अचानक इथे काहीच प्रोग्रेस नाही आहे. सो हे आहे कुठे बरं, मला अंदाज नाही इथे कुठं आहे ते. आणि इथं बरंच काम पेंडिंग दिसते. या साईडला काही अर्थवर्क पण झालेलं नाही. मी इथं ब्रिज करणार आहेत का कसं काय? इथं ब्रिजची तर काय गरज वाटत नाहीये, पण मध्येच काम अर्धवट ठेवलं इथे. परत आपण एका ब्रिजवर आलोय. आणि हे असा अडीच हायवे झाला, 3 नाही 2.5. तिथे अजून काम कंप्लीट व्हायचं बाकी. बऱ्याच ठिकाणी तसा पॅच सगळीकडे पेंडिंग आहे. 3 लेनचा हायवे डायरेक्ट 2.5 होतो, त्यांनी ते कम्प्लीटच केलेलं नाहीये. ते खूप ठिकाणी पेंडिंग आहे. आता इथे बघितलं तर इथे पण तसं पेंडिंग आहे. बऱ्यापैकी ठिकाणी ते तसंच आहे. ते जुना जो ब्रिज होता तो तसाच ठेवून त्यांनी बाकीच्या गोष्टी चालू केल्यात. ते आता सुरू करणार आहेत की नाही ते काय माहीत नाही. असा होता कराडपर्यंतचा प्रवास. सो माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप कमी वेळात आपण आलो. 70% काम कंप्लीट झालंय. मेजर काम नागठाणे, उमरज तिथे पेंडिंग आहे. इथून आपण डायरेक्ट कराडला चाललोय. आणि कोल्हापूर नाक्यावरती ब्रिज आहे, तो पण 1-2 महिन्यात स्टार्ट होईल. आपण तिथपर्यंत नाही गेलो. इथल्याच एका वारंजी फाट्याच्या ब्रिजपासून आपण सिटीमध्ये चाललोय. सो हेच होतं अपडेट. 70% तर काम कंप्लीट आहे. 30% काम कंप्लीट व्हायला अजून 1 वर्ष तरी जाईल असं मला वाटतंय. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.